जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 27 ते 30 श्लोक पाहत आहोत. श्लोक 27. इच्छाद्वेष मुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप. भारत हे भरतवंशात उत्पन्न. परंतप शत्रुपातन अर्जुन. इच्छाद्वेष इच्छा समुत्थेन आणि देशाने उत्पन्न होणारे द्वंद्वमोहेन द्वंद्वमोहाने सर्वभूतानी सर्व पूर्ण प्राणी सर्गे सर्वात सम्मोहम मूळतेला अर्थात जन्म मरणाला यांती प्राप्त होत असतात आहेत. हे भरतवंश वंशात उत्पन्न शत्रू तापन अर्जुन. इच्छा आसक्ती आणि द्वेषाने उत्पन्न होणारे द्वंद्वमोहाने मोहित संपूर्ण प्राणी संसारात अनादिकालापासून मूढतेला अर्थात जन्म मरणाला प्राप्त होत आहे. श्लोक 28. येषां त्वन्तगतं पापं जनाना पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहं निर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रताः. परंतु येषां ज्या पुण्यकर्म जनाना मनुष्याची पाप अंतर्गतम नष्ट झाले ती द्वंद्वमोह निर्मुक्ता द्वंद्वमोह रहित झालेली माणसे दृढव्रती होऊन माम माझे भजन ते भजन करतात. परंतु ज्या पुण्यकर्म मनुष्यांची पापे नष्ट झाली आहेत ती द्वंद्वमोहरहित झालेली माणसे दृढव्रती होऊन माझे भजन करतात. श्लोक 29. जरा मरणमोक्षाय मामाश्रित्यं यततिं ये ते ब्रह्म तद्विदुहा कृत्स्नमध्यात्म कर्मचाखिलम. जन्ममरणाय मोक्षाय वृद्धावस्था आणि मृत्यूपासून मुक्त होण्यासाठी ते जी माणसे माझा आश्रय घेऊन यतंती प्रयत्न करतात ते त्याला त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला च आणि अखिलम संपूर्ण कर्माला विदू हा जाणतात. वृद्धावस्था आणि मृत्यूपासून मुक्त होण्यासाठी जी माणसे माझा आश्रय घेऊन प्रयत्न करतात ती त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. श्लोक 30. हा 7व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. साधिभूताधिदैवं मा साधियज्ञ च ये विदुहा प्रयाणकालेऽपि च मा ते विधुर्युक्तचेतसाः. जी माणसे साधी अधिभूत व दैवम अधिदैवसहित च आणि स्वाधी यज्ञरहित माम मला विदुहा जाणतात ते ती युक्तचेतसा माझ्या तज्ञ झालेल्या चित्ताची माणसे प्रयाणकाले अपि अंतकाळेही मामच मला विदुहा जाणतात अर्थात प्राप्त होतात. जी माणसे अधिभूत व अधिदैवतासहित माझी अधियज्ञासहित मला जाणतात ती माझ्या तल्लीन झालेल्या चित्ताची माणसे अंतकाळीही मलाच जाणतात अर्थात प्राप्त होतात. ओम तत्सिद्धी श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे
श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञानविज्ञान योगो नाम सप्तमो अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन्नामाच्या उच्चारपूर्वक ब्रह्मविद्या व योगशास्त्रमय श्रीमद्भगवत उपनिषदरूपी श्रीकृष्ण संवादात ज्ञानविज्ञान योग या नावाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. जय श्रीकृष्ण.